जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका पार पडल्या आणि अखेरीस आज तो दिवस आला मतमोजणीचा। आज तो दिवस आहे निकालाचा। उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते हे खूप उत्साहात आहे। आता आपण आहोत लेण्याद्री या ठिकाणी। लेण्याद्री या ठिकाणी आज मतमोजणीला सुरुवात होणार आहे। आपल्यासोबत भरपूर सारा असा वर्ग आहे प्रत्येक गटातला की तो उत्साही आहे। बघूया त्यांचं काय मत आहे। काय सांगता, काय वाटतंय? स्मिताताई पंकज कंसे या 5,000 मताच्या अधिकाऱ्यांनी निवडून येतील। 5,000च्या वर ही लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची आहे आणि या लढाईमध्ये जनशक्ती म्हणजे स्मिताताई पंकज कंसे यांचा 1001% विजय होणार। धनुष्यबाण धनुष्यबाण धनुष्यबाण। आपण पाहतोय की येणार राजुरी बेल्ले गट जो आहे तो पंकज कंसे म्हणजे धनुष्यबाण यांच्यावरती पूर्णपणे आम्ही विजयी घेणारच। 1,000% नाही तर 1,001% विजयी होणार हा निश्चय त्यांचा। काय वाटतंय? स्मिताताई कंसे बेल्लागाव जिल्हा परिषद गट 101%। काय वाटतं दादा? स्मिताताई पंकज भाऊ कंसे कामाच्या माध्यमातून ते 100% विजय होणार। आपण पाहतो की लेण्याद्री या ठिकाणी राजुरी बेल्ले गटातील भरपूर सारे उमेदवार आलेले आहेत। 1,000% स्मिता कंसे येणार। 1% आहे ना 08 शिवसेना धनुष्यबाण तालुक्यामध्ये बर का। आमदाराचा शब्द खरा होणार। अहो खरा दादा मंत्री होणार डायरेक्ट आणि 101% सगळी सीट लागणार 8-0 होणार। आमदारांचा शब्द खरा ठरणार, आमदार मंत्री होणार। काय वाटतंय दादा? 100% दादांनी आतापर्यंत केलेली कामं असेल किंवा दादांनी जे काही उमेदवार दिले आहे ते सगळे प्रामाणिक उमेदवार आहे। ते स्वतःच्या स्वनिधीतून लोकांची कामं करताय। आता आमचा जर विचार केला राजुरी जेडपीकानातून तर स्मिताताई पंकज कंसे हे उभे आहे आणि जे आमचे पंकज भाऊ आहे यांनी गेले काही दिवसापासून बघतोय आमदारकीच्या आधीपासून ना कोणतं इलेक्शन समोर ठेवलं ना काही, पण प्रामाणिकपणे आणे पठारासारख्या भागामध्ये पाण्याचा प्रश्न असेल, खूप मोठ्या प्रमाणात दुष्काळ पडत असतो। तिथे 30,000 लिटरचे असे 120 टँकर पाण्याचे तिथे पोच केले, लोकांना मदत केली। आणि आमच्या भागामध्ये जे काही रोडचे प्रश्न असतील, मुर्मीकरणाचे असेल, खडीकरणाचे असेल, तो स्वनिधी खिशातून निधी घालून तो रोड केलेला आहे। आणि आमदार साहेबांच्या किल्ले शिवनेरीचे आमदार शरदा सोनवणे यांच्या मदतीनं सगळ्यात जास्त जर निधी असेल 25 कोटीचा निधी हा आमच्या राजुरी जेलपेगानामध्ये पंकज भाऊंच्या माध्यमातून आलेला आहे। अशा अनेक असे प्रश्न पंकज भाऊंनी आमच्या भागामध्ये सोडवले आहे। त्यामुळे हा जो काही जनसमुदाय दिसतोय तुम्हाला इथे सगळा हा पंकज भाऊंच्या मागे सपोर्टिव्ह हे आहे आणि 100% लीडनी स्मिताताई पंकज कंसे या निवडून येतील म्हणजे येतील। दादा काय वाटतं, काय सांगाल? स्मिताताई पंकज कंसे 100% निवडून येतील। 100% निवडून येणार। 100% निवडून येतील। तुमच्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना एकच सांगायचं आहे का जे साहेबांनी उत्तरमध्ये सभा झाली आणि त्यांनी आपल्या सर्वसामान्य जनतेकडे एक मागणी केलेली आहे, तुम्ही या ठिकाणी 8 सीट मला निवडून 8-0 करा। मी शरद दादांना 100% मंत्रीपद देईल। तर मी मुख्यमंत्री साहेबांना एक सांगेल आपल्या माध्यमातून, आम्ही तुम्हाला 8 सीट निवडून देऊ, तुम्ही फक्त आमच्या दादांना मंत्रीपद द्या। आपण पाहतोय की जो मॉप आलेला आहे इथं, जो उमेदवारांचे जे कार्यकर्ते आलेले आहेत त्यांना 100% विश्वास आहे की आमचा धनुष्यबाण हा विजय होणार। आमचे स्मिता कंसे उमेदवार जे आहे ते आमचे निवडून येणार। आतमधून जे मतमोजणीचा जो काही थोडाफार निकाल बाहेर येतोय त्यांना तो पूर्णपणे विश्वास आहे की आमचा धनुष्यबाण हे निश्चय येणारच आहे। दादा काय वाटतं, काय सांगाल? स्मिताताई पंकज कंसे स्मिताताई पंकज कंसे आपण बघतोय की वाजंत्री त्यांचे वाद्य वाजवत आहेत। मॉप जो आहे कार्यकर्ते ते जे आहे ते पूर्ण जल्लोषात त्यांचा नाचत आहे। ते त्यांचा जो उत्साह आहे तो आता सध्या आपण पाहू पण शकत नाहीये। त्यांचा आनंद एवढ्या गगनात मावत नाहीये।